नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, ज्ञान ज्योती युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार तर आपल्या शाळेत दाखला घेऊन गेलेला विद्यार्थी आपण न्यू डायस प्लस मध्ये त्याला कशा पद्धतीने लेफ्ट टू स्कूल करायचं किंवा ड्रॉप बॉक्स मध्ये टाकायचं ते आपण इथे बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जावं लागणार आहे ते म्हणजे गुगल क्रोमला गेल्यानंतर आपण आपल्या युडायस कसं ओपन करायचं आपल्याला माहिती आहेच. नसल्यास तिथे युडायस नाव टाकायचं. मी ते स्टुडंट मॉड्यूल बुकमार्क केलेलं आहे. या युडायस प्लसला क्लिक केल्यानंतर आपल्या नजरेसमोर मी आताच नुसतंच लॉग इन केलेलं होतं, त्याच्यामुळे डायरेक्ट हा इंटरफेस आपल्याला दिसलाय. इथे आपल्याला सुरुवातीला शाळेचा युडायस क्रमांक, त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर कॅप्चा टाकून अशा पद्धतीने इंटरफेस आपल्या करंट अकॅडमिक इयरला काम करायचंय. त्याला इथे क्लिक करायचंय. ही माहिती आपल्याला आपल्या समोर आलेली तिला हे करून आपण क्लोज करायचंय. ही आपल्या शाळेची पूर्ण माहिती आहे, ती बघायची असेल तर आपण बघू शकतो अथवा त्याला क्लोज करा. आणि नंतर आपल्याला लेफ्ट टू स्कूल करा. विद्यार्थी लेफ्ट टू स्कूल करण्याच्या आधी त्या विद्यार्थ्याचा जीपी तुम्ही हा भरलेला असला पाहिजे. आता या विद्यार्थ्याला मी जो लेफ्ट टू स्कूल करणार आहे त्या विद्यार्थ्याचा जीपी अपडेट केलेला आहे किंवा नाही ते मला आधी बघावं लागणार आहे. त्यानंतरच त्या विद्यार्थ्याला मला लेफ्ट टू स्कूल करता येणार आहे. हे सर्वात महत्वाचं. पहिलं आपली काळजी राहणार आहे त्याला जीपी म्हणजे जनरल प्रोफाईल माहिती आपल्याला इथे चेक करायची. चेक करून डेट सेव्ह करायचंय. इथे आपण इथे एकदा पुन्हा पूर्ण नजर मारून चेक करून घ्यायची काही राहिलेलं आहे का. सर्व माहिती चेक केल्यानंतर आपण एक शेवटचा आपल्याकडे असतो 4/1/20 तो इथे अंडर इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्याचं आहे, म्हणून याला सेव्ह करायचं. याला सेव्ह केल्यानंतर याला आपण काय केलेलं ओके केलेलं आहे. बघा आपल्याला लेफ्ट टू स्कूल करण्यासाठी या विद्यार्थ्याचं काय लागणार आहे माहिती का, पेन नंबर. बरोबर, तर पेन नंबर लागणार आहे. म्हणून आपल्याजवळ पेन नंबर जर लिहिला असेल तर चांगली गोष्ट आहे. नसल्यास आपण तो पेन नंबर काय करायचा आहे, इथूनच आपल्याला तो कॉपी करून घ्यायचा आहे. इथे मी या पेन नंबरला कॉपी केलेलं आहे. आणि आपल्याला जायचंय जे पुढचं काम आहे महत्वाचं आपलं स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन याला आपण क्लिक केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपण प्रोग्रेशन ऑलरेडी केलेलं आहे. रिपोर्ट आपल्याला करायचं नाहीये. ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल मार्क ड्रॉप आउट याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर इथे सेंड टू ड्रॉप बॉक्स, इथे प्रोग्रेशन करेक्शन जर आपल्याला काही करायचं असेल तर आपण इथे करेक्शन करू शकतो. ही नवीन टॅब आपल्याला यावर्षी मिळालेली आहे. पण आपल्या प्रोग्रेशन मध्ये काही बदल करायचा नाहीये. सेंड टू ड्रॉप बॉक्स याला गोला क्लिक केले. आपण या वर्षीच्याच जर काम करतोय बरोबर आहे. आणि इथे तो स्टुडंट पेन नंबर मी इथे पेस्ट केलेला आहे. त्यानंतर अद्याप इथे कुठल्याही विद्यार्थ्याची माहिती दिसत नाहीये. या गोला क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या नजरेसमोर येते. त्या विद्यार्थ्याला आपल्याला ड्रॉप बॉक्स मध्ये टाकायचं आहे का, तर ड्रॉप बॉक्स मध्ये तो जाणारच आहे. पण मार्क ड्रॉप बॉक्स करायचं नाही. आपल्याला कडनं तो मुलगा टीसी घेऊन गेल्या शाळेमध्ये शिकत आहे, म्हणून त्याला लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टीसी याला मी क्लिक केलेलं आहे. पुन्हा आलेली माहिती या वर्षाचा विद्यार्थी आहेस का, येस ओके म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव, वर्ग आणि तुकडी आलेली आहे ती बरोबर असेल तर कन्फर्म करा. तो जाण्यामागचं कारण काय, तो विद्यार्थी आपल्या शाळेतून जर टीसी घेऊन गेलेला आहे तो कोणत्या कारणामुळे गेलेला आहे, फॅमिली रिलोकेशन ट्रान्सफर झालेलं आहे का, अंतरापासूनचं शाळेचं अंतर जास्त आहे का, हे जे कारण दिलेत यापैकी जे कारण असेल ते, किंवा जर हे कारणात नसेल तर शेवटचं ऑदर अननोन रिझन आपल्याला माहित नाही कोणत्या कारणामुळे त्यांनी टीसी घेऊन गेला ते घेऊ शकतोय. पण हा विद्यार्थी कशामुळे गेला असेल ते कारण आपण शोधलेले. आणि इथे आपण ऑदरला मी इथे क्लिक केलेलं आहे. आणि तो टीसी कोणत्या तारखेला आपल्या शाळेतून घेऊन गेलेला आहे त्या तारखेला आपल्याला इथे काय करायचंय आलेलं आहे. इथे नंतर कॅप्चा आलेला आहे. तो कॅप्चा आपण इथे इन्सर्ट करणार आहोत. कॅप्चा इन्सर्ट केल्यानंतर इथे रिमार्क द्यायचा, जे कारण असेल ते कारण आपण इथे टाकायचंय. कारण टाकल्यानंतर आपल्याला खाली इथे काय आलेलं आहे, चेकबॉक्स आलेला आहे. या चेकबॉक्सला क्लिक करायचंय आणि माहिती आपण बघत आहोत. तो विद्यार्थी करंट अकॅडमिक इयर विशेष टू लिव्ह टू स्कूल आपल्या शाळेतून गेलेला आहे काय, ओके. म्हणून इथे काय टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे सबमिटला क्लिक करायचंय. कुठे क्लिक करायचंय, सबमिटला. सबमिटला क्लिक केल्यानंतर आर यू शुअर, पुन्हा आपल्याला तो एकदा विचारतोय खरंच विद्यार्थी टीसी घेऊन गेलेला आहे त्याला रिमूव्ह करायचंय का, तर याला कन्फर्मला क्लिक करायचंय. कन्फर्मला क्लिक केल्यानंतर स्टुडंट हॅज सक्सेसफुली लेफ्ट द स्कूल विथ ट्रान्सफर सर्टिफिकेट टीसी अँड मूव टू ड्रॉप बॉक्स टाकायचंय का, यस, आपल्याकडून टीसी घेऊन गेलेला आहे, ओके ला क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा आपण ओके केल्यानंतर सिलेक्टेड स्टुडंट इज करंटली इन ड्रॉप बॉक्स, ओके, हा गेलेला ड्रॉप बॉक्स मध्ये गेलेला आहे. आता जर आपण बघितलं, जर आता काय केलं, स्कूल डॅशबोर्ड वरती जाऊयात. स्कूल डॅशबोर्ड वरती गेल्यानंतर
तो विद्यार्थी इथे दिसतोय का? बघा, तो विद्यार्थीतून आपला काय झालेला आहे, कमी झालेला आहे. तो आपल्याला आपल्या पटावर इथं दिसत. अशा पद्धतीने आपण विद्यार्थी लेफ्ट टू स्कूल करणार आहोत. लेफ्ट टू स्कूल करण्या अगोदर जीपी कंप्लीट करणं गरजेचं आहे. विद्यार्थी लेफ्ट टू स्कूल कसं करायचं किंवा ड्रॉप बॉक्स मध्ये कसं टाकायचं हे आपल्याला समजलं असेल अपेक्षा करतो. आणि पुढील नवीन व्हिडिओसाठी लवकरच आपल्याला पुढचा व्हिडिओ बघायला मिळणार. आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला, तो आपल्याला आवडला असेल नक्कीच लाईक करा, आपल्या इतर मित्रांना तो शेअर करा आणि आपण चॅनलला जर का नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील. आणि आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.